येलदरी शिवारात 13 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या संदर्भात हाती लागलेली थोडक्यात माहिती अशी की 19 जून रोजी अंधोरीकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला शेतातील ओढ्यामध्ये चहूबाजूने झाडे झुडपे असलेल्या ठिकाणी नेऊन डोक्यावर व तोंडावर अतिशय निर्दयीपणे 13 वर्षीय रुपेश उर्फ गोटू या मुलास ठार केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। रुकेश उर्फ गोटूला का मारण्यात आले याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही। फिर्यादी ज्ञानोबा रंगनाथ गित्ते राहणार एल्दरवाडी यांच्या तक्रारीवरून आरोपी योगेश तुकाराम केंद्रे राहणार एल्दरवाडी तालुका अहमदपूर याच्या विरुद्ध किनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 177/2024 कलम 302 भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी दिली आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे पोलीस स्टेशन किनगाव। आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास मौजे येलदरवाडी इथून आम्हाला फोनवरून माहिती मिळाली होती की रुकेश उर्फ गोट्या तुकाराम गित्ते याची डेड बॉडी गावाच्या बाजूला एका ओढ्यामध्ये पडलेल्या स्थितीत मिळालेली आहे। त्यावरून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो होतो। घटनास्थळी जाऊन आम्ही पाहणी केली असता त्या ठिकाणी हा जो राकेश उर्फ गोट्या तुकाराम गित्ते याचे प्रेत एकांना ओढ्यामध्ये पडलेले होते आणि त्याच्या डोक्यावर छातीजवळ आणि गळ्याजवळ दगडाने मारलेल्या जखमा होत्या आणि आजूबाजूला रक्ताने माखलेले दगड पडले होते। त्यावरून आम्ही त्या ठिकाणी 2 शासकीय पंचसमक्ष घटनास्थळ पंचनामा केला। प्रेताचा इन्क्वेस्ट पंचनामा करून शवपरीक्षणासाठी डेड बॉडी प्राथमिक आरोग्य केंद्र आंदोरी येथे पाठवण्यात आले आहे। त्यानंतर सदर मयताचे आजोबा ज्ञानोबा रंगनाथ गित्ते यांच्या तक्रारीवरून त्यांच्याच गावामध्ये योगेश तुकाराम केंद्रे नावाच्या एका व्यक्तीबरोबर काल रुकेश दुपारी 2 वाजताच्या सुमारास गेल्याची पाहिली आहे त्यांच्या गावातील काही लोकांनी आणि त्यानंतर रुकेश हा मिळून आलेला नाही आणि त्या एकंदरीत परिस्थितीवरून ह्या योगेश तुकाराम केंद्रे यानेच रुकेशला काल दुपारी 2 वाजताच्या सुमारास कोणत्या तरी कारणामुळे दगडाने मारून जीवांशी ठार केल्याची तक्रार दिल्यावरून सदरचा गुन्हा भादवी कलम 302 नुसार नोंद आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू असून आरोपीचा शोध घेणे चालू आहे। आवाज बहुजनांचा।